नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना चालू आहे आणि मी आज या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला अशा 4 वृक्षाबद्दल सांगणार आहे. ज्या वृक्षाला जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारचा धागा बांधला तर तुम्हाला कोणते लाभ होतील हे सविस्तरपणे सांगणार आहे. पण धागा किती आणि कसा बांधायचा ते मी व्हिडिओच्या माध्यमामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि हा धागा तुम्हाला सहज कुठल्याही मंदिराजवळील दुकानामध्ये उपलब्ध होऊ शकतो. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या या दिव्य दर्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. मित्रांनो, नंबर 1चा वृक्ष आहे तुळस. तुळशीमध्ये जर तुम्ही तिच्या खालून खोडाला जर असा लाल धागा बांधला तर जीवनामध्ये कधीच विपत्ती येणार नाही. पूजा करते वेळेस सुद्धा आपण देवाच्या मूर्तीला जर असा लाल धागा बांधला तर आपल्या घरातील मूर्ती कधीच खंडित होणार नाही. याला शास्त्रामध्ये रक्षासूत्र म्हणतात. असे केल्याने आपल्याला सुद्धा कधीच अर्धांगवायू, अंगनिस्तेज होणे असे प्रकार होणार नाही. सरळ बोलायचं झालं तर हा त्या धाग्याचा प्रभाव आहे. मित्रांनो, नंबर 2चा वृक्ष आहे पिंपळ. पिंपळाच्या झाडाला जर आपण त्याच्या खोडाला अशा प्रकारे हा धागा बांधला तर पितृदोष नाहीसा होतो. म्हणून जे ब्रह्मराक्षस असतात ते पिंपळाच्या झाडावर वास करतात. जर आपल्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर आपण नित्यनेमाने त्याचे पूजन आधी केले पाहिजे. नसता त्या पिंपळाचे पूजन होत नाही त्यावर भूतपिशाच येऊन राहतात आणि ज्या पिंपळाचे पूजन होते त्यावर देवता येऊन राहतात, असे पद्मपुराणा या ग्रंथात वर्णन आलेले आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये रविवार सोडून कधीही आपण पिंपळाच्या झाडाला असा एक धागा अवश्य बांधावा. याने तुमच्या जीवनातील अनेक बाधा नष्ट होतील आणि घरात बरकत येईल. घरातील लोकांना वाईट स्वप्न पडणार नाहीत. घरात समृद्धी वाढेल. अकाल मृत्यू होणार नाही. हे पिंपळ वृक्षाची महिमा आहे. नंबर 3चा वृक्ष आहे शमीच्या. वृक्षाच्या खोडाला जर आपण असा हा धागा बांधला तर राहू आणि केतूची दशा समाप्त होऊन जाते. ते ग्रह आपल्याला त्रास देत नाहीत. आता तुम्ही म्हणाल, राहू काय करतो? तर राहू धननाश करतो आणि केतू आपल्याला अपघाती मृत्यू आणतो. म्हणून हे असे साधे पण खूप परिणामकारक उपाय आहेत आणि श्रावण महिन्यात ते खूप प्रभावी होतात. खूप लोक चालता चालता पडतात, त्यांना खूप गंभीर दुखापत होते. हात मोडला, पाय मोडला. म्हणून अशा घटनांपासून वाचण्याकरता शमीपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिले पाहिजे आणि धनलाभ होण्याकरता गणपती बाप्पाला व्हायला पाहिजे. याने कर्जापासून देखील मुक्ती मिळते. आता धागा किती बांधायचा? तर आपल्या शरीराच्या लांबी एवढा. पण त्याकरता धाग्याने आपले शरीर नाही मोजायचे तर ते आधी एका दोरीने मोजायचे, मग त्याचे माप घ्यायचे. यानंतर मित्रांनो, 4थ्या नंबरचा वृक्ष आहे केळीचे झाड. केळीच्या झाडावर जर आपण धागा बांधला कलह नष्ट होता.